गोदावरी नदीच्या काठी वसलेलं कोळगाव हे एक छोटंसं गाव, शांत, नितळ आणि काळजाला भिडणारं असं. या गावात राहतो अमोल, एक साधा सरळ एकटा पण खूप काही मनात साठवून ठेवणारा शाळेचा इंग्रजी शिक्षक. दिवस जात होते पण अमोलचा दिनक्रम नेहमी एकच असायचा. सकाळी शाळा, दुपारी पुस्तकं वाचणे व संध्याकाळी नदीकाठी फेरफटका मारणे. यात कधीच काही बदल होत नव्हता. आणि त्याच वेळी त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली. तिचं नाव अमृता. अमृता शहरातून काही काळासाठी आपल्या आजीकडे राहायला आलेली. ती खूप वेगळी होती. तिच्या चेहऱ्यावर शहरातील झळाळी होती, पण डोळ्यात तिच्या विचारांची खोल झरेही होते. नदीतीरी अमोलला पाहिल्यावर ती जराशी थांबली. एकटक त्याच्याकडे पाहतच त्याला म्हणाली, सर, तुमच्या डोळ्यात काहीतरी दडलंय. तुम्ही जास्त बोलत नाहीत का? अमोल थोडासा ओशाळला. काही न बोलताच तिथून तो निघून गेला. पण त्या दिवसापासून काहीतरी बदललं होतं. अमृता रोज त्याच्या वर्गात यायला लागली. कधी इंग्रजी शिकायचं आहे म्हणून, तर कधी कुठलं तरी पुस्तक परत द्यायचं आहे म्हणून. आणि त्यामुळेच त्यांचं नातं हळूहळू आकार घेऊ लागलं. दोघांचंही मन एकमेकांकडे खेचलं जाऊ लागलं. एका संध्याकाळी गोदावरी नदीकाठी ते दोघंही बसले होते. सूर्य मावळला होता. धुकं हळूहळू पसरलं होतं. तेव्हाच अमृता अमोलला म्हणाली, अमोल सर, एक प्रश्न विचारू? अमोल हसूनच तिला म्हणाला, सर नाही ग, फक्त अमोल म्हण. हो तेच तेच. अमोल, एक प्रश्न विचारू? हो, विचार ना. जर मी एक दिवस अचानक गायब झाले, तुला काहीच न सांगता, तर शोधशील का मला तू? तिचा प्रश्न ऐकून अमोल चिंतेत पडला आणि गंभीर झाला. तो तिला म्हणाला, शोधणार नाही मी तुला, पण तुझी वाट बघेन. कारण शोधण्यात घाई असते अमू, वाट पाहण्यात मात्र खूप प्रेम दडलेलं असतं. त्याचे उत्तर ऐकून अमृता काहीच बोलली नाही, पण तिचे डोळे पाणावले होते. दुसऱ्याच दिवशी ती त्या गावातून अचानकच गायब झाली, कोणालाही काहीच न सांगता. पण तिचं सामान अजूनही आजीकडेच होतं. पण ती कुठे गेली, का गेली, कुणालाही त्याची काहीच माहिती नव्हती. अमोल मात्र सुन्न झाला. त्या गावात आता चर्चा सुरू झाली. अमृता नेमकं कुणाला भेटायला आली होती का? तिचा काही गुप्त हेतू होता का? काही दिवसांनी अमोलला पोस्टानं एक लिफाफा आला. त्यात एक कागद होता. त्यावर लिहिलं होतं, तू मला समजून घेतलंस पण ओळखलं नाही. त्या वाक्यानं अमोल पूर्णपणे तुटला होता. तो पुन्हा गोदावरी काठी जाऊन बसू लागला. पण आता तिथं तिची जागा होती, तीही रिकामी. पण त्याच्या मनात मात्र कायमचीच ती जागा भरलेली. अमोलनं पुन्हा पहिल्यासारखंच रुटीन सुरू केलं. मुलांना शिकवणं, दुपारी पुस्तकं वाचणं, सायंकाळी गोदावरी तीरावर येऊन निवांत एकटंच स्वतःत मग्न होऊन जाणं. अमृताची तिथे बसून वाट पाहणं. 1-1.5 वर्षांनीच त्या गावात पुन्हा एक गाडी आली. एक तरुणी त्या गाडीतून खाली उतरली. ती अमृताच होती, पण आता ती खूपच बदललेली दिसत होती. ज्या चेहऱ्यावर नेहमीच तेज असायचं, तो आता पूर्णपणे थकलेला दिसत होता. तिच्या डोळ्यात एक वेगळीच शांतता होती आणि चेहऱ्यावर मरण्याचं सावट. सायंकाळची वेळ होती. अमोल नदीतीरी बसला असेल म्हणून अमृता गाडीतून उतरून थेट त्याच्याकडे गेली. अमोल तिला समोर पाहून स्तब्ध झाला. काही क्षण तो तिला तसाच पाहत राहिला. दोघंही आता एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. पण तेव्हाच स्वतःला सावरत अमृता त्याला म्हणाली, तुझ्याशी शेवटचं बोलायचं आहे अमोल. अमोलनेही स्वतःला सावरलं आणि म्हणाला, हो बोल ना. ती म्हणाली, अमोल, माझे खरे नाव अमृता नाही. मी एक साक्षीदार होते, तेही एका गंभीर गुन्ह्यात. त्यामुळे माझ्या जीवाला धोका होता. काही लोक माझ्या मागे हात धुवून लागली होती. म्हणून लपण्यासाठीच माझ्या आईवडिलांनी मला या गावात माझ्या आजीकडे पाठवलं.
जेव्हा कोर्टात मला पेश करण्यात यायचं होतं, मी पुन्हा न सांगताच इथून गायब झाले. तुझं माझ्यावर असणारं प्रेम हे खरं होतं, पण माझं आयुष्य मात्र धोक्यात होतं. मी तुझ्यापासून खूप काही गोष्टी लपवल्या, पण तरीही तू माझ्यावर विश्वास ठेवला आणि मीही नकळत तुझ्यावर विश्वास ठेवून बसले. अमृता बोलत होती, पण अमोल मात्र केवळ तिच्या डोळ्यात बघत राहिला. ती पुढे त्याला म्हणाली, आता मला वेळ नाही. डॉक्टरांनी सांगितलंय काही महिनेच आहेत माझ्याकडे. माझे शेवटचे दिवस मी तुझ्याजवळ घालवायला आले. तुझ्या मनात मला पुन्हा जागा देशील? मी अचानकच न सांगता गायब झाले. त्यासाठी तू मला माफ करशील का? अमोल लगेचच म्हणाला, अमू, माफ करणं प्रेमात नसतं. प्रेमात फक्त समजून घ्यायचं असतं. दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. तिच्यासाठी अमोलच्या मनात दुःख होतं, पण तरीही त्यानं तिला जवळ घेतलं. त्या काही दिवसात ती दोघंही रोज भेटायची. कधी शाळेजवळ तर कधी नदीकाठी, त्या जुन्या बाकड्यावर. अमृताची तब्येत दिवसेंदिवस आता बिघडत चालली होती आणि शेवटी एके रात्री ती कायमचीच निघून गेली, अमोलला सोडून. अमोलला खूप दुःख झाले, पण त्याच्या आठवणीत त्यानं तिला नेहमीच जिवंत ठेवलं. अमृताच्या आजीनं शाळेत जाऊन अमोलकडं एक वही दिली. अमृताने तुला द्यायची होती, पण माझी नात त्या आधीच गेली. आजीचे डोळे पाण्यानं भरले होते. अमोलनं आजीला धीर दिला. आजी निघून गेल्यानंतर शाळेच्या दुपारच्या सुट्टीत अमोलनं ती वही उघडली. त्यात सगळं काही पहिल्या दिवसापासूनच अमोलसाठी अमृताने लिहिलेलं होतं. त्याचे डोळे ते वाचून पाण्यानं भरले. रडतच त्यानं ती वही बंद केली आणि नकळतच वही उघडून शेवटचं पान त्यानं उघडलं. त्या वहीच्या शेवटच्या पानावर तिनं लिहिलेलं होतं, अमोल, जेव्हा मी पहिल्यांदाच तुला पाहिलं तेव्हा वाटलं की तू खूप काही बोलू शकतोस, पण तुझ्या मनातलं मात्र तू कुणालाही काही सांगत नाहीस. मी देखील तुझ्या मनात शिरण्याचा खूप प्रयत्न केला आणि मला तुझ्या मनात मात्र फक्त शांतताच सापडली. खरं सांगू, माझं आयुष्य फक्त एक अंधार होतं, पण त्या अंधाराला क्षणभरात तू प्रकाशात नेलं आणि त्यामुळेच मरणाच्या दारात असतानाही मी परत तुझ्याकडे आले. तुझ्या मिठीत सगळं काही विसरले. तू होतास म्हणून मी. तुझ्या आठवणीत मी नेहमी जिवंत असेल. मला माहिती आहे, प्रेम कधी संपत नाही, ते फक्त थांबतं कुणाची तरी वाट पाहत, जशी तू माझी पाहिली. अमोलच्या डोळ्यात पाणी होतं. आजही तो नदीकाठी जाऊन त्या बाकावर बसतो जिथे अमृताची जागा त्यानं ठेवली होती. तिथे जाऊन त्या मोकळ्या जागेसोबत तो आता गप्पा मारतो. तिनं दिलेली ती जुनी वही तो वाचतो. त्या वहीच्या पानावरती शेवटच्याच त्या तिच्या ओळी, जर पुन्हा माझा जन्म झाला तर मी वेगळं काहीच मागणार नाही देवाकडे, फक्त एक नदीकाठ आणि माझ्या हातात तुझा हात सोडून. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रेम म्हणजे केवळ जवळ असणं नाही, एकमेकांना समजून घेणं असतं. अमृतानं खूप काही लपवलं अमोलपासून, पण तरीही त्याने तिला दोष दिला नाही, कारण त्याचं प्रेम निरपेक्ष होतं. कुठलाही राग, तक्रार, अपेक्षा न करता केवळ तिला समजून घेणं हेच त्याचं प्रेम होतं. थोडक्यात म्हणायचं तर प्रेम करायचं असेल तर त्यात खरेपणा, समजून घेणं आणि वेळेवर आपल्या भावना त्याच्यासमोर व्यक्त करणं अत्यंत गरजेचं आहे. अधुरी भेटही आयुष्य बदलून टाकते. कोणावर प्रेम करत असाल तर त्याला वेळ द्या, त्याला समजून घ्या आणि त्याच्यासोबत आनंदानेच काही सुखदुःखाचे क्षण जगा, कारण वेळ ही भुरकन निघून जाते, ते आपल्याला कळतच नाही. चला तर मग ही स्टोरी कशी वाटली खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. ही स्टोरी आवडली असेल तर आपल्या स्टोरीला लाईक नक्की करा आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपण जेव्हा अशा नवीन स्टोरी अपलोड करू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.